नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीचा धामधूम जोरदार सुरू झालेली आहे. या निवडणुकीत कालपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आज 18 नोव्हेंबरला या उमेदवारी अर्जाची छाननी झालेली आहे. या निवडणुकीमध्ये 20 नगरसेवक निवडून येणार आहेत. 20 जागेसाठी 150 व्यक्तींनी 254 अर्ज दाखल केलेले आहेत. तर जनमतातून नगराध्यक्ष निवडीसाठी एका जागेकरिता 8 महिलांचे 15 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे छाननीमध्ये सर्व गटांनी एकमेकाला सहकार्य केलेलं असून कोणीही कोणाला हरकत घेतलेली नाही. त्यामुळं सदरचे सर्व अर्ज मंजूर झालेले आहेत. या निवडणुकीमध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर सर्वात जास्त अर्ज जे दाखल झालेले आहेत 1B, 3B, 7B आणि 8B या प्रभागामध्ये सर्वात जास्त 10 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. तर सर्वात कमी अर्ज 2A आणि 2B या प्रभागामध्ये प्रत्येकी 4 अर्ज दाखल झालेले आहेत. इतर सर्व प्रभागामध्ये 6, 7, कुठं 8, कुठं 9 असे अर्ज दाखल झालेले आहेत. या निवडणुकीमध्ये 150 उमेदवारी अर्जामध्ये 3 माजी नगराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये शौकत नालवंत, वैभवराजे जगताप आणि काही काळ प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले प्रशांत ढाळे या तिघांचा समावेश आहे. तर जवळपास या निवडणुकीमध्ये 18 माजी नगरसेवक पुन्हा आपलं भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. या 18 जणांमध्ये अतुल फंड, स्वाती फंड, सीमा कुंभार, रवींद्र कांबळे, साधना मंडलिक, अल्ताफ तांबोळी, राहुल जगताप, संजय सावंत, किरण बोकन, संगीता खाटेर, सविता कांबळे, राजश्री माने, प्रवीण जाधव, प्राचार्य जयप्रकाश बिले या व्यक्तींचा त्यामध्ये समावेश आहे. या निवडणुकीमध्ये 2 प्रभागामध्ये नात्यामधल्या लढती स्पष्ट आज तरी दिसून येत आहेत. यामध्ये 9A मध्ये घोलप परिवारातील 3 चुलत जावा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्याचे दिसून येत आहे. तर प्रभाग क्रमांक 5B मध्ये माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप विरुद्ध माजी नगरसेवक राहुलभैया जगताप असे चुलत्या पुतण्यातील एक अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार यांची संख्या मोठी आहे. या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर काही कर्मचारी, काही शिक्षक, एक ॲडव्होकेट, अशा बँक अधिकारी अशा वेगवेगळ्या प्रकारातील प्रतिनिधी उभे आहेत. यामध्ये सेवानिवृत्त गाव कामगार तलाठी मुकुंदराज राजोपाध्ये, भारतीय जनता पक्षाचे विद्यापीठ सिनेट प्रतिनिधी दीपक चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षिका सीमा कुंभार, सेवानिवृत्त शिक्षक महादेवराव यादव, सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असणारे राजू वाघमारे, आशुतोष शेलार, बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी चंद्रशेखर शिलवंत, नगरपालिकेतून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी स्वातीताई माने, त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष प्रवीण कटारिया, भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, शिवसेनेचे प्रमुख चंद्रकांत राखुंडे यांचा समावेश आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर जे उमेदवार प्रभागने उभे आहेत त्यांची आपण यादी जर पाहिली तर लक्षात येईल. प्रभाग 1A मध्ये जबीन खलील मुलानी, शहर विकास आघाडी, रुबेना मकबूल पठाण, भारतीय जनता पार्टी, बानू फारुख जमादार, नॅशनल काँग्रेस पार्टी, जेरी मुन्निसा तयूब सय्यद, शिवसेना, मंगल नारायण जाधव अपक्ष,
सपना संजय घोरपडे भारतीय जनता पार्टी, सय्यद नाजमीन जाकीर शिवसेना व पुष्पा बाळासाहेब कांबळे भारतीय जनता पार्टी असे प्रभाग 1 मधूनचे उमेदवार आहेत। 1 ब मध्ये रवी नारायण जाधव शहर विकास आघाडी, शौकत हुसेन नालबंद भारतीय जनता पार्टी, फारुख जमादार अपक्ष, आशुतोष भानुदास सेलार शिवसेना, अशफाक फारुख जमादार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व अमन शौकत नालबंद अपक्ष, प्रीतम अरुण बडेकर शिवसेना, जमीर खलील मुलानी अपक्ष, समर अब्दुल गनी शेख अपक्ष, महादेव आनंदराव यादव अपक्ष। प्रभाग 2 अ मध्ये ओबीसी साठी राखीव असून त्यामध्ये 4 जणांचे अर्ज आलेले आहेत। शिवसेनेकडून राजू मुरगू वाघमारे, शहर विकास आघाडीकडून संजय भगवान सावंत, भारतीय जनता पार्टीकडून गोपाळ पांडुरंग वाघमारे, तर अपक्ष म्हणून मार्तंड मुकुंदराव सुरोसे यांचा समावेश आहे। 2 ब हा सर्वसाधारण महिलेसाठी असून यामध्येही 4 उमेदवारी अर्ज आले आहेत। त्यामध्ये शिवसेनेकडून पल्लवी अभिजात अंधारे, शहर विकास आघाडीकडून ज्योत्सना सुनील कुमार लुनिया, शिवसेनेकडून सीमा गणेश कुकडे, तर भारतीय जनता पार्टीकडून माया नंदकुमार कांबळे यांचा यामध्ये समावेश आहे। 3 अ हा ओबीसी साठी राखीव असून यामध्ये किरण अरुण बोकन भारतीय जनता पार्टी, गोपाळ पांडुरंग वाघमारे भारतीय जनता पार्टी, अभय सुरेश महाजन शहर विकास आघाडी, स्वाती रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी, संग्राम रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी, निर्मला बाबुराव गायकवाड भारतीय जनता पार्टी, अल्ताफ हाजी अस्मदुद्दीन तांबोळी शिवसेना, आमिर अल्ताफ तांबोळी शिवसेना, दिनेश हनुमंत जाधव अपक्ष, तारामती रामचंद्र क्षीरसागर भारतीय जनता पार्टी। 3 ब हा सर्वसाधारण महिलेसाठी असून यामध्ये एकूण 8 अर्ज आलेले आहेत। त्यामध्ये पूजा तुकाराम इंदलकर शहर विकास आघाडी, संगीता श्रेणी खाटेर शिवसेना, स्वाती रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी, नंदा बबुराव इंदलकर अपक्ष, शशिकला राजेंद्र मांगले भारतीय जनता पार्टी, मोक्षा संकेत खाटेर शिवसेना, अश्विनी नितीन चांदगुडे भारतीय जनता पार्टी व तारामती रामचंद्र क्षीरसागर भारतीय जनता पार्टी। 4 अ महिलांसाठी राखीव आहे। यामध्ये 6 अर्ज आलेले आहेत। त्यामध्ये सुनीता राजकुमार माळोदकर भारतीय जनता पार्टी, मीरा राजेंद्र शेंडगे शहर विकास आघाडी, स्वाती महादेव फंड भारतीय जनता पार्टी, मनीषा हर्षवर्धन माळोदकर भारतीय जनता पार्टी, करिश्मा प्रज्योत कुंभार भारतीय जनता पार्टी, माधवी प्रमोद कोळ शिवसेना यांचा समावेश आहे। 4 ब सर्वसाधारणसाठी असून यामध्ये 6 उमेदवारी अर्ज आलेले आहेत। चंद्रकांत बबनराव कुंडे शिवसेना, ओंकार गणेश चांदगुडे शहर विकास आघाडी, अतुल हरिभाऊ फंड भारतीय जनता पार्टी, अमोल हरिभाऊ फंड अपक्ष, अभंग तुकाराम कुंभार अपक्ष, महादेव फंड भारतीय जनता पार्टी असे अर्ज आलेले आहेत। 5 अ महिलांसाठी राखीव आहे। यामध्ये एकूण 7 अर्ज आलेले आहेत। त्यामध्ये शहर विकास आघाडीकडून तेजल नानासाहेब मोरे, नॅशनल काँग्रेस पार्टीकडून शायरा अहमद कुरेशी शिवसेना कडून जमीन बानू अजीम कुरेशी भारतीय जनता पार्टी, नौशाद हुसेन बागवान शिवसेना, शहानूर अहमद कुरेशी शिवसेना, संगीता देवदास नष्टे भारतीय जनता पार्टी असे अर्ज दाखल झाले आहेत। याशिवाय 5 ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी एकूण 5 अर्ज आले आहेत। त्यामध्ये माजी नगराध्यक्ष वैभवराजे जयवंतराव जगताप, शिवसेनेचे विक्रमसिंग विजय ते शिवसेनेकडून उभे आहेत, विक्रमसिंग विजयसिंग परदेशी शहर विकास आघाडी, राहुल नामदेवराव जगताप भारतीय जनता पार्टी, रोहित सुभाष बोलदोटा शिवसेना, विश्वजित देवीसिंग परदेशी अपक्ष असे उमेदवार आहेत। 6 अ मध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आहे। येथे एकूण 7 अर्ज दाखल झाले। यामध्ये शहर विकास आघाडीच्या साधना दासा मंडलिक, ललिता कर्ण आलाट शिवसेना, सुवर्णा रोहिदास आलाट शिवसेना, श्रुती आदेश कांबळे भारतीय जनता पार्टी, सविता जयकुमार कांबळे भारतीय जनता पार्टी, साखरबाई बाळानाथ पवार अपक्ष, ऋतुजा महेश आलाट भारतीय जनता पार्टी यांचा समावेश आहे। 6 ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी 7 अर्ज दाखल झाले। यामध्ये प्रशांत मोहन डाळे शिवसेना, ओंकार नारायण डाळे शिवसेना,
जगदीश ललित अग्रवाल भाजपा, रितेश कटरिया भाजपा, प्रवीण कटरिया शहर विकास आघाडी, करण कृष्ण आलाड भाजपा, चंद्रशेखर शिलवंत भाजपा अशा प्रकारे 6ब मधील उमेदवार आहेत। तर प्रभाग क्रमांक 7 हा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून त्यामध्ये 9 अर्ज आले आहेत। यामध्ये इंदू गेंदाप्पा कांबळे शिवसेना, ज्योती रितेश कांबळे अपक्ष, वनिता लक्ष्मण कांबळे शहर विकास आघाडी, सुषमा श्रीकांत कांबळे भारतीय जनता पार्टी, सविता जयकुमार कांबळे भारतीय जनता पार्टी, जनाबाई रवींद्र कांबळे शहर विकास आघाडी, अश्विनी सचिन अब्दुले शिवसेना, अमोल जाधव शिवसेना, मनीषा सिद्धार्थ कांबळे नॅशनल काँग्रेस पार्टी यांचा समावेश आहे। 7ब हा सर्वसाधारण जागेसाठी असून या ठिकाणी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये गणेश बाबासाहेब माने भारतीय जनता पार्टी, कुमार दत्तात्रय माने भारतीय जनता पार्टी, ऋषिकेश सतीश सिंगजी नॅशनल काँग्रेस पार्टी, पुष्पा प्रदीप शिंदे शहर विकास आघाडी, जयदीप प्रकाश शिंदे अपक्ष, सिद्धांत सदाशिव वाघमारे अपक्ष, अजय नवनाथ कांबळे अपक्ष, युवराज विलास चिवटे शिवसेना, नितीन दत्तात्रय चोपडे भारतीय जनता पार्टी व बसवराज सोमनाथ चिवटे शिवसेना असे अर्ज आलेले आहेत। 8अ हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून यामध्ये सरोजिनी बबन पाटील अपक्ष, भक्ती विशाल गायकवाड अपक्ष, प्रियांका सागर गायकवाड शहर विकास आघाडी, सुवर्णा प्रवीण जाधव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, स्वाती अभिमन्यू माने भारतीय जनता पार्टी, मोनिका राम ढाणे भारतीय जनता पार्टी, सुजाता ज्योतिराम ढाणे शिवसेना, मिनल महेश पाटोळे शिवसेना आणि सुनीता बाळू ढाणे भारतीय जनता पार्टी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। 8अ येथे 8ब येथे सर्वसाधारण जागा असून त्यामध्ये मुकुंदराज उपाध्याय अपक्ष, सिकंदर मच्छिंद्र जाधव भारतीय जनता पार्टी, महेश दत्तात्रय पाटोळे शिवसेना, संतोष रघुनाथ साबळे शहर विकास आघाडी, ज्योतिराम महादेव ढाणे शिवसेना, प्रवीण प्रदीप जाधव नॅशनल काँग्रेस पार्टी, दीपक अरुण चव्हाण भारतीय जनता पार्टी, प्रशांत प्रदीप जाधव नॅशनल काँग्रेस पार्टी, दादासाहेब महादेव ढाणे शिवसेना व राहुल बाळासाहेब हुंबरे अपक्ष असे उमेदवारी अर्ज आले आहेत। 9अ मध्ये ओबीसी महिला असून त्यामध्ये अश्विनी दिनेश घोलप शिवसेना, ज्योती सचिन घोलप भारतीय जनता पार्टी, लता विजयकुमार घोलप भारतीय जनता पार्टी, सीमा रामदास कुंभार शिवसेना, सुरेखा राजकुमार जगताप शहर विकास आघाडी, राजश्री दत्तात्रय माने भारतीय जनता पार्टी, स्वाती रामकृष्ण माने भारतीय जनता पार्टी, धनश्री जयवंत दळवी नॅशनल लिस्ट काँग्रेस पार्टी। 9ब मध्ये सर्वसाधारण असून तेथे विजयकुमार बाळासाहेब घोलप भारतीय जनता पार्टी, सचिन रामचंद्र घोलप भारतीय जनता पार्टी, युवराज जयप्रकाश बिले शिवसेना, जयप्रकाश कोंडेवा बिले शिवसेना, रोहित सुभाष बोलदोडा शिवसेना, गोपीनाथ कोंडेवा विटकर शहर विकास आघाडी अशा आहेत। तर 10अ मध्ये अनुसूचित जागेसाठी राखीव प्रभाग असून त्यामध्ये एकूण 9 अर्ज आलेले आहेत। या अर्जामध्ये गौरव श्रीनिवास कांबळे शिवसेना, करण कृष्णा आलाट अपक्ष, निलेश श्रीनिवास कांबळे शिवसेना, सुहास त्रिमूर्ती ओळ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, रणजित अजिनाथ कांबळे भारतीय जनता पार्टी, सविता जयकुमार कांबळे भारतीय जनता पार्टी, सुनील भीमराव धाकतोडे शिवसेना, संदीप नामदेव कांबळे शहर विकास आघाडी व रवींद्र निवृत्ती कांबळे अपक्ष यांचा समावेश आहे। 10ब हा सर्वसाधारण महिलेसाठी असून त्यामध्ये विजय किसन जानराव भारतीय जनता पार्टी, विद्या सूरज मांगले शिवसेना, शबाना अल्ताफ तांबोळी शिवसेना, जबीन बानो अजिम कुरेशी भारतीय जनता पार्टी, राजश्री दत्तात्रय माने भारतीय जनता पार्टी, ईर्षाबी अजिज तांबोळे अपक्ष व चैताली सुनील सावंत शहर विकास आघाडी अशा प्रकारे एकूण 150 उमेदवारांनी 254 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। 18 नोव्हेंबरला निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्यासमोर या सर्व अर्जांची छाननी झाली। कोणाचीही हरकत नसल्यामुळे बहुतेकांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, परंतु ज्यांनी पक्षाच्या नावावरती अर्ज भरलेले आहेत परंतु त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही, त्यांचा तो अर्ज मात्र कमी केला जाईल। जर त्यांचा दुसरा अर्ज अपक्ष असेल तर तो अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। आता या निवडणुकीमध्ये काही नगरसेवक, काही माजी नगराध्यक्ष
आणि याचबरोबर काही नव्यानं होतकरू युवकांची फार मोठी टसल दिसून येत आहे। या निवडणुकीमध्ये बहुतांशी अगदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीपासून ते नगरसेवकापर्यंतच्या उमेदवारीमध्ये युवकांची संख्या फार मोठी असून आता ही लढत काही ठिकाणी तिरंगी आहे तर काही ठिकाणी चौरंगी आहे। अशा परिस्थितीत नेमकं काय होणार, कोण उमेदवार अर्ज मागे घेणार याचे चित्र 25 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। धन्यवाद।